नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे। यामध्ये आता जगन्नाथच्या तावडीतून सुटलेली अस्मी आता बाहेर येऊन आता पुन्हा भयानक प्लान करून कसे पुन्हा सारंगच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करते। आणि जेव्हा आता अस्मी आपल्या तावडीतून सुटली हे कळताच चाणक्य बनून जगन्नाथ हा अस्मीच्या आता खऱ्या सत्याचा एकच व्हिडिओ सारंगला दाखवून आता अस्मीचं हे त्याच्यावर नाही तर त्याच्या पैशावर प्रेम असल्याचे कसे दाखवून देतो। अमृताने इकडे सारंगला सावलीचे त्याच्यावर असलेले प्रेम दाखवताच आता दोन्हीमधील सगळा फरक आता सारंगला कळून सारंग आता अस्मीला कशी त्याची खरी 100 नंबरी बायको म्हणजे सावली असल्याचे दाखवून देतो। आणि तिलोत्तमाला आता मी संसार करील तर फक्त सावलीशीच असे ठणकावून सांगत सारंग आता कसा सावलीचा होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये आता सारंगवरचे येणारे संकटे बघून आता सारंगच्या नवग्रहाची शांती करण्यासाठी आता मेंदळ्यांच्या घरी खूप मोठी पूजा ठेवलेली असते। आणि त्या पूजेमध्ये आता सारंगवरती जे जे काही संकट येत असतं ते संकट काहीही करून बाजूला करायचं असे आता अमृता आणि तिलोत्तमाला सांगितलेले असते। आणि तिलोत्तमाला सुद्धा आता माझ्या सारंगवरती नेहमीची जे संकट येतात त्यातून त्याचं निवारण झालंच पाहिजे असा विचार करून तिलोत्तमा देखील आता पूजेसाठी तिने तयारी दाखवलेली असते। आणि आता पूजेसाठी सारंगला कसे तयार करायचे हे तूच बघ असे तिलोत्तमाने अमृताला सांगितलेलं असतं। तेव्हा आता अमृता ही सारंगकडे येते। अमृता म्हणते की सारंग, अरे आपल्याला तुझ्या नवग्रहाची शांती करायची आणि त्यासाठी पूजा ठेवली। आणि तुला माहिती आहे का, त्या दिवशी ना आपल्या घरी आता वासुदेव आला होता आणि त्याने आता तुझ्यावरती संकट येणार असं सांगितलं होतं। ते ऐकून सावली ताबडतोब पटकन जगन्नाथकडे गेली आणि जगन्नाथने तुझी पत्रिका बघितली तेव्हा तुझ्यावर खरंच मोठं संकट येणार हे सावलीला सांगून यावरती उपाय देखील जगन्नाथजीने सांगितला। आणि त्यासाठी तो खूप अवघड उपाय होता। अनवाणी पायाने चालत जाऊन भर मंदिरात आता महादेवाला अभिषेक करायचा, कुठेही थांबायचं नाही, एवढं कठीण व्रत सावलीने तुझ्यासाठी केलंय। तेव्हा आता सावलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी एवढं काही केलं आणि साधं ती बोलली सुद्धा नाही। यामुळे सावलीचं खरंच आपल्यावर प्रेम असल्याचे आता सारंग समोर आलेले असते। आणि जेव्हा आता सावलीला हे कळलं होतं तेव्हा आपला फोन करत असताना कसा तोल गेला होता आणि सावलीने आपल्याला कसं धरलं होतं आणि त्यानंतर आता सावली वारंवार आपल्या तब्येतीची काळजी कशी करत होती हे आता सारंगला आठवून सावली हेच खरं सोनं असल्याचे आता सारंगला अमृताने दाखवून दिलेलं असतं। इकडे मात्र त्याच वेळेस आता जगन्नाथने ज्या ठिकाणी अस्मीला पकडून कोंडून ठेवलेलं असतं जगन्नाथच्या माणसाला चकवा देऊन आता अस्मी त्यांच्या ताब्यातून सुटलेली असते। आणि ताबडतोब आता जगन्नाथची माणसे अस्मीचा पाठलाग करतात पण अस्मी त्यांच्या हातातून निसटून आता बाहेर गेलेली असते। आणि त्याच वेळेस आता जगन्नाथचा माणूस अस्मी सुटल्याचे आता फोन करून जगन्नाथला सांगतो आणि त्या क्षणी जगन्नाथला मोठा शॉक बसलेला असतो। आणि ही अस्मी सुटली आणि ही जर सारंगकडे गेली तर आपल्या सावलीचा संसार अर्धवट राहील। आणि आता कुठे सारंग सावलीचे प्रेमाचे दिवस येऊ राहिले आणि सारंगच्या पत्रिकेत आता प्रेमयोग आहे। काही जरी झालं तरी अस्मीला आता सारंगच्या जवळ जाऊ द्यायचं नाही असा निर्णय आता जगन्नाथ घेतो। पण आता काही केल्या अस्मी काही आवरणार नाही। तिने आता ती बाहेर पडली ना ती नक्कीच सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करील आणि त्यासाठी पूर्ण प्लान करील। त्या अगोदरच मला आता काहीतरी केलं पाहिजे असा विचार आता जगन्नाथच्या मनात आलेला असतो। आणि आता जगन्नाथ हा चाणक्य बनून विचार करायला सुरुवात करतो। आणि त्यासाठी आता जगन्नाथने सारंगला बोलावलेले असते आणि खूप महत्त्वाचं काम आहे हे कळताच आता सारंग पुन्हा जगन्नाथची भेट घेतो। तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की हे बघ सारंग, आता तुझ्या पुढच्या आयुष्यात जर तुला संकट यायला नको, तुझ्या आयुष्यात असं जर तुला वाटत असेल ना तर मी तुला सांगतो ते तू कर, कारण तुझ्या पुढच्या आयुष्यात परत एकदा मोठा चकवा येणार आहे आणि तुझ्या आयुष्यात तुझा गेलेला भूतकाळ पुन्हा डोकावणार आहे।
सारंग म्हणतो की काय बोलताय तुम्ही, तर जगन्नाथ म्हणतो हो, आणि जर तुला माझ्यावर संशय येत असेल तर हा व्हिडिओ बघ, असे म्हणत आता जगन्नाथ अस्मीचा व्हिडिओ आता सारंगला दाखवतो. आणि जेव्हा आता अस्मी ही सारंगसोबत लग्न करणार असते त्यावेळेस अस्मीने आता तिच्या खोट्या आईबापांना सांगितलेलं असतं की मी सारंगशी लग्न करून डिवोर्स घेईल आणि एकदा का माझा सारंगशी डिवोर्स झाला तर सारंगची प्रॉपर्टी माझी होईल आणि मग मी तुम्हाला रुपयात नाही तर करोडोत पैसे देईल. आणि हे सगळं व्हिडिओमध्ये आता जेव्हा जगन्नाथ आता त्यांच्याकडे आलेला असतो तेव्हा जगन्नाथने तो सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि तो सारंगला दाखवताच अस्मीचा खरा चेहरा आता सारंगसमोर आलेला असतो. म्हणजे अस्मीचं आपल्यावर प्रेम नव्हतं तर अस्मीचं आपल्या प्रॉपर्टीवर प्रेम होतं आणि त्यासाठी अस्मी आपल्यासोबत लग्न करणार होती हे सत्य आता सारंगला कळून चुकलेलं असतं. अस्मीने स्वतःच्या तोंडाने तिच्या खोट्या बापाला हे सांगितलेलं असतं तेव्हा आता सारंगचा यावर विश्वास बसलेला असतो. सारंग म्हणतो की बरं झालं माझ्या नशिबात ही अस्मी नव्हती तर सावली होती, जी सावली आजपर्यंत जिला आमच्या घरात साधा अधिकार आणि तिची जागासुद्धा मिळाली नाही, ती सावलीने आज मला वेळोवेळी वाचवलं, संकटातून बाहेर काढलं. मी किती मोठ्या गैरसमजामध्ये होतो जगन्नाथजी. अहो मला वाटत होतं की आत्तापर्यंत संकटात मला जी मुलगी वाचवती ती अस्मी असेल, पण आज मला कळलं ती अस्मी नाही तर माझी सावली आहे. आणि माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस सावलीने अभिषेक केला, अनवाणी पायाने काट्याकुट्यातून जंगलातून खूप काही अडचणी सहन करत ती गेली आणि माझ्यासाठी तिने अभिषेक केला आणि माझा जीव वाचला. आणि आता मी संसार करील तर माझ्या सावलीशीच, असे आता सारंगने निर्धार केलेला असतो आणि सारंग तेथून ताबडतोब निघून जातो. इकडे आता जगन्नाथ खुश होतो आणि लगेच माळेला हात लावत जगन्नाथ म्हणतो की देवा सारंग सावलीच्या संसारावरती बारीक लक्ष ठेवा. आणि त्यानंतर इकडे आता जगन्नाथ म्हणतो की अस्मी आता तू कुठेही जा, कुठेही पळ, कुणालाही भेट, पण आता मी तुला सारंगच्या मनातून कायमचं काढून टाकलं. जरी तू सारंगसमोर गेली तरीसुद्धा सारंग आता तुझ्याकडे बघणारसुद्धा नाही, कारण तुझा खरा चेहरा मी सारंगला दाखवला आहे आणि तोही पुराव्यासकट, असे म्हणत आता जगन्नाथ खुश झालेला असतो. इकडे आता अस्मी ही आता पुढचा तिने भयानक प्लान केलेला असतो आणि ताबडतोब अस्मी आता सारंगला फोन करते आणि म्हणते की मी अस्मी प्रधान, अरे सारंग तुझी अस्मी बोलते. तेव्हा आता सारंगला मोठा धक्का बसतो आणि आता सारंगला जगन्नाथ आठवतो आणि जगन्नाथने जे सांगितलं होतं तेच घडतंय. आणि लगेच आता सारंग म्हणतो की अस्मी कुठे होतीस आणि इतके दिवस काय, तर आता अस्मी म्हणते की मला भेटायचं आहे सारंग तुला. तर सारंग आता अस्मीकडे येतो तेव्हा आता अस्मी म्हणते सारंग अरे मला किडनॅप केलं होतं भर लग्नातून. तर आता सारंग म्हणतो की पण आता वेळ निघून गेली अस्मी, माझं आता लग्नही झालं आहे. तेव्हा आता अस्मीला मोठा धक्का बसतो. अस्मी म्हणते सारंग अरे असं काय करतोय, आपल्या दोघांचं लग्न ठरलं होतं, माझं प्रेम आहे तुझ्यावर सारंग. तर आता सारंग म्हणतो की मला माफ कर अस्मी, पण आता मी जिच्याशी लग्न केलं देवाच्या मनातसुद्धा तेच आहे आणि मी तिच्यासोबतचं लग्न कधीच मोडू शकत नाही. ते ऐकताच आता अस्मीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सारंग तेथून निघून जातो. पण इकडे आता अस्मी आल्याचे आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्याला समजलेले असते. ऐश्वर्या म्हणते सारंग अरे बरं झालं तुझ्या जीवनात पुन्हा अस्मी येणार आहे, अस्मी आली. तर आता सारंग म्हणतो की आई पण आता वेळ निघून गेली आणि आता मी संसार करील तर माझ्या सावलीशीच करील आणि लगेच आता माझं देखील सावलीवरती प्रेम आहे अशी कबुली आता सारंगने तिलोत्तमाला दिलेली असते. आणि त्या क्षणी आता तिलोत्तमाच्या पायाखालची सरकलेली असते ती जमीन. तेव्हा आता सावली ही अस्सल 100 नंबरी सोनं असल्याचे सारंगला जगन्नाथने दाखवून आणि सावलीने स्वतः आता सारंग समोर आणलेलं असतं. आणि खरोखर आता सारंग सावलीसोबत कसा सावलीच्या पाठीमागे उभा राहतो हे बघण्यासाठी. आणि कशी वाटली तुम्हाला जगन्नाथची चाणक्य नीती आणि सावलीचं सारंगवरचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावल्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक
करा, सबस्क्राईब करा.